हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत भक्ती रसामृत सिंधू. लास्ट टाइम आपण अध्याय नंबर 1 ला प्रारंभ केला होता आणि आपण काही क्वालिटीज बघितल्या होत्या भक्तीच्या, साधना भक्तीच्या क्वालिटीज काय असतात. तर त्याची 6 लक्षणं आपण बघितली होती. शुद्ध भक्तीची लक्षणं: क्लेशाग्नी, शुभदा, सांदरानंद, विशेषात्मा, सुदुर्लभा, मोक्ष लघुताकृत आणि श्रीकृष्ण आकर्षणी. हे 6 त्याचे क्वालिटीज आहेत. तर आपण क्लेशाग्नी पूर्ण केलं होतं आणि शुभदाला आपण प्रारंभ केलं होतं. शुभदा म्हणजे ऑल ऑस्पिशियस, शुभ गोष्टी घडून आणणे, राईट. शुभदाचे आपण 4 क्वालिटीज बघितल्या होत्या की ती सगळ्यांना बेनिफिट करते, सगळ्यांना आकर्षित करते, चांगल्या गुणांना उत्पन्न करते आणि उच्च दर्जाचा आनंद आपल्याला प्राप्त करून देते. हे 4 आपण गुण बघितले होते भक्तीचे, शुभदाचे, राईट. त्यानंतर मग शुभदामध्ये प्रभुपादांनी लिहिलेलं आहे, श्रील रूप गोस्वामींनी शुभ या लक्षणाची या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे. वास्तविक शुभ म्हणजे जगातील सर्व लोकांच्या हितासाठी केलेली कल्याणकारी कार्य आहेत, राईट. सो नाव या जगातील सर्वांसाठी कल्याणकारी कार्य म्हणजे आपल्याला सर्वात पहिले बघायला लागेल की कल्याण कधी होतं लोकांचं, राईट. लोक म्हणतात की आपण जर हरे कृष्ण जप करत असेल किंवा कोणी एखादा भक्त असेल तर त्याने जगाला काय फायदा होणार आहे. सो वास्तविक बघायला गेलं तर जग हे आतापर्यंत टिकलेलं आहे कारण जगामध्ये काहीतरी धर्म आहे. इवन आज मोस्टली सगळ्या देशांकडे न्यूक्लिअर वेपन आहेत, राईट. त्याला काय म्हणतात, अण्वस्त्रे. जर तुम्ही कधी 2 कुत्र्यांना भांडताना बघितलं असेल, हरे कृष्ण, कसं ते म्हणजे समोरच्याला किती लागेल काय घेणं देणं नाहीये. 2 जनावरं जेव्हा भांडतात, मारामारी करतात, तेव्हा ते बघत नाहीत की किती लागेल किंवा काय होईल, बिकॉज त्यांचा स्वभाव नाही आहे तो बघण्याचा. मग तुम्ही विचार करा, या संपूर्ण जगामध्ये आज जी स्थिती आहे अजून सुद्धा तशी स्थिती आहे, परंतु काहीतरी धर्माचा अंश आहे म्हणून लोक स्वतःला वावरतात, म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवतात की बाबा नाही. आता समजा एखादा जर व्यक्ती असेल ज्याला समजत नाहीये की ह्या गोष्टीचा कसा उपयोग करावा, कुठे करावा, राईट. त्याने जर एखादा बॉम्ब उचलून जर दुसऱ्या देशावर टाकला, न्यूक्लिअर बॉम्ब, तर समाप्त होऊ शकतो ना दुसरा राष्ट्र, बरोबर आहे का नाही. मग करत का नाही लोक, सगळ्याकडे आहे ना, कारण अजून सुद्धा थोडाफार धर्माचा अंश आहे. आणि लोक म्हणतात नाही नाही माणुसकी पाहिजे, थोडा ह्युमॅनिटी होना चाहिए, आखिर वो भी एक इंसान है, वो भी जीना चाहता है, हम भी जीना चाहते हैं. हा जो सेन्स आहे तो माणसाकडे असतो फक्त, म्हणून पशुकडे नसतो. सो दॅट्स वाय जेव्हा लोक म्हणतात की क्या कर रहे हैं आप, हरे कृष्ण वाले क्या करेंगे, या फिर कोई धार्मिक संस्था क्या करेंगे, या फिर वेस्टर्न वर्ल्डमध्ये लोक जीजसला मानतात, इस्लामिक वर्ल्डमध्ये अल्लाहला म्हणतात, आणि आपल्या ईस्टर्न वर्ल्डमध्ये लोक आपण भगवंतांना म्हणतो, राईट. अखेर सगळे भगवंतांना म्हणतात, इनडायरेक्टली डायरेक्टली. सो बेसिकली प्रभुपाद म्हणतात या पूर्ण तात्पर्याच्या सारांशामध्ये, प्रभुपाद सांगतात की या देशाच्या कुठे गेला, आज आपण पाहतो की अनेक लोक समाजाच्या किंवा देशाच्या कल्याणकारी कार्यात रत आहेत. संपूर्ण जगातील लोकांना सहाय्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघासारखी एक जागतिक संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सद्यस्थितीत होत आहेत, बरोबर आहे. परंतु राष्ट्रीय स्तरावरील कार्याच्या अंतर्भूत मर्यादेमुळे संपूर्ण जगातील लोकांच्या कल्याणाकरता चालविलेला हा कार्यक्रम व्यवहार्य असू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही बघताय युनायटेड नेशन प्रभुपादांच्या वेळेला स्टार्ट झालेलं होतं आणि आज
तुम्ही बघताय स्थिती काय आहे. जसं जसं मनुष्य धर्मापासून आणि आपल्या धर्माच्या कोर प्रिन्सिपल पासून दूर जातो तसा तसा मनुष्य पाशवी बनत जातो आणि त्याने जगामध्ये तेवढा डेंजर आणि त्रास वाढत जाणार. राईट. मग आता प्रभुपाद पुढे देतात, परंतु राष्ट्रीय कृष्ण भावनामृत आंदोलन मात्र इतके चांगले आहे की ते संपूर्ण मानव समाजाच्या कल्याणाकरता कार्य करू शकते. सर्वजण या आंदोलनाकडे आकर्षित होऊ शकतात आणि प्रत्येकाला त्याच्या परिणामाचा लाभ होऊ शकतो. म्हणून रूप गोस्वामी आणि इतर विद्वान यांचे असे एकमत आहे की कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी एक अतिशय विस्तृत प्रचाराचा कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आणि हा कार्यक्रम हीच सर्वोच्च मानवसेवा आहे. अच्छा, भक्तीला सर्वोच्च मानवसेवा का म्हटलेलं आहे? का गरिबांना अन्न देणे, थंडीमध्ये लोकांना ब्लँकेट वाटणे, ही सेवा नाही आहे का? ही सेवा आहे नक्कीच, पण ही सेवा संपूर्ण सेवा होत नाही. कारण शेवटी जगामध्ये त्याला काय म्हणतात, उपाशी लोकांची संख्या कमी आहे. जास्त धन दौलत असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे ऍक्च्युअली बघायला लागलं तर. ते म्हणत असेल असं थोडी दिसतंय, पण तुम्ही जाऊन आता बघा, तुम्हाला दिसत येतं आजकाल भिकारी कमी झालेत ना. तुम्ही जेव्हा रस्त्याने चालता तेव्हा तुम्हाला काय असं प्रत्येक गल्लीबोळात भेटतं का कोणी? फिरत नाही बाहेर, फिरता. किंवा तुम्हाला असं दिसतं का आजकाल याच्या घरी पंखा नाहीये, लाईट नाहीये, असं कोणी आहे का आजकाल? याच्या घरी ना मिक्सर नाहीये, वॉशिंग मशीन नाहीये, टीव्ही नाहीये. आमच्या घरी आठवते मला पहिल्यांदा जेव्हा टीव्ही आणला होता, हरे कृष्ण, 1998-99च्या साली. बापरे, टीव्ही आणला म्हणजे काय आणला आता घरामध्ये, जणू काय भगवंत झाले. सगळे त्या टीव्हीला घोळका घालून बसायचे, टीव्ही आला, टीव्ही आला, आणि त्यामध्ये रंगीत टीव्ही आला. बापरे. मग आजकाल टीव्हीची काय किंमत आहे तुम्ही मला सांगा. नोकियाचा फोन वापरला तुम्ही? कधी वापरला? 2000च्या काळामध्ये, राईट? सुळेखामध्ये तुम्ही कधी वापरला? 1970ला? नाही, खूप आधी 2010 मध्ये, 1970 तेव्हा नवीन आलेला. तेव्हा रिलायन्सने पहिला काढला होता मोबाईल, कर लो दुनिया मुठ्ठी में, रिलायन्स इंडिया मोबाईल. त्याची मार्केटिंग केली होती मी. त्या टायमाला एक मोबाईल 10,000 माहिती का तुम्हाला? 10,000 एक मोबाईल 10,000ला होता तेव्हा, कीपॅड फोन नोकियाचा. हरे कृष्ण. सो आजकाल जगामध्ये कोणी गरीब राहिला आहे काय? कोणीच गरीब राहिला नाही ऍक्च्युली. प्रत्येकाकडे सगळ्या सोयी सुविधा आहेत. जे काही एक बेसिक सोयी सुविधा म्हणल्या जातात त्या प्रत्येकाकडे आज आहेत, बरोबर आहे. तरी सुद्धा जगामध्ये आज स्थिती काय आहे? जेवढं द्याल तेवढं कमी पडतंय, जेवढं द्याल तेवढं कमीच पडत असतं माणसाला. दिवस रात्र अहोरात्र कष्ट करून सुद्धा त्याला कमीच पडत आहे. मला नाही वाटत आपण आपल्या काळाला आपण एवढे कष्ट करायचं. म्हणजे आमच्या जुन्या लोकांना सांगतोय मी. आज जेवढे लोक राबतात तेवढा म्हणजे करायचे कष्ट 7 तास 8 तास एवढं काय करायचं, बाकी टाइम फ्री व्हायचे. आजकाल तसं नाही राहिलेलं. आजकाल मिनिमम 12 तास 13 तास 14 तास 15 तास, आणि ते घरी आलं सुद्धा काम चालू असतं त्याचं. कारण तुम्हाला दिलं ना सोबत एक मोबाईल. व्हॉट्सअप म्हणजे काय आहे? इट्स नॉट जस्ट मेसेंजर चॅटिंग करण्याकरता की कुठे काय करतोय. हे ऑफिस आहे, घुमतं फिरतं. मग आता विचार करा की जगामध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत, सर्व काही वस्तू प्राप्त झालेल्या मनुष्याला, तरी सुद्धा मनुष्याचा जो नैतिक किंवा त्याचा सुखाचा जो इंडेक्स आहे राहणीमानाचा, तो वाढला नाहीये. मनुष्य अजून तेवढाच दुःखी आहे. तेवढेच युद्ध जगामध्ये होत आहेत,
तेवढेच रिलेशनशिपमध्ये त्याला काय म्हणतात, दुरावा आलेला आहे संबंधांमध्ये. याला कारण काय आहे? सो प्रभुपाद याला पूर्ण अनालाइज करताना एक सिंपल सिक्वेन्स देतात की भक्ती कशा प्रकारे आपल्याला उच्च स्तरावरती घेऊन जाते, इव्हन या जगामध्ये सुद्धा. या जगामध्ये कुठल्याही गोष्टी जर करायच्या असतील आपल्याला, म्हणजे आपण काही करत असेल, त्याला कारणीभूत काय आहेत? आपले विचार. बरोबर आहे, आपले विचार कारणीभूत आहेत ना. तुम्ही जे काही क्रिया करत असाल दैनंदिन जीवनामध्ये, त्या सगळ्या गोष्टींना आपले विचार कारणीभूत असतात. अच्छा, विचाराला कारणीभूत काय आहेत? आपल्या इच्छा, किंवा आपण जे काही ग्रहण करतो डोळ्यांनी आणि कानांनी विशेषतः. मग आता तुम्ही रिव्हर्स सिक्वेन्स घ्या. प्युअर थॉट्स अँड प्युअर डिझायर्स, शुद्ध विचार आणि शुद्ध इच्छा यांनी निर्माण होतात शुद्ध क्रिया. प्युअर ॲक्शन्स म्हणतात त्याला. आणि प्युअर ॲक्शन्सने जगाला फायदा होतो. आज समजा मी बघत असेल की असं तर नाही आहे ना की लोकांकडे जेवढं समजा सुख सुविधा आल्या, धनसंपत्ती आली, त्याला असं वाटत नाही ना की सगळ्यांना भेटावं, असं वाटतं का? तुम्हाला वाटतं का असं, आज मला 1 लाख पगार माझा वाढला तर माझ्या बाजूवाल्याला पण 1 लाख पगार भेटावं, वाटतं का? तुम्हाला वाटत असेल, तुम्ही डिव्होटी आहात, पण असं आपल्याला वाटतं का? इन जनरल वाटतं का लोकांना? आज माझ्याकडे एक मोठी कार आलेली आहे, अरे माझ्या बाजूवाल्याला पण कार भेटली पाहिजे. आज मी 4 किलो सोन्याची चेन घातलेली आहे गळ्यामध्ये, से फॉर एक्झाम्पल. बाजूवाल्याला पण भेटली पाहिजे, माझ्या मित्राला पण भेटली पाहिजे, माझ्या मैत्रिणीला भेटली पाहिजे. हरे कृष्ण. बाजूवाला सोडून द्या, आपले घरातली जर असतील लोक, वाटतं का? समजा 2 सुना असतील, छोटी सून मोठी सून आहे घरामध्ये कोणाच्या? नाही आहेत, असतील. नको, मग विचारायला नको प्रश्न. लक्षात ठेवा नेहमी, याचा मूळ जे आहे इथे, तुम्ही तर आता ऑफकोर्स ऑलरेडी एवढा अभ्यास केलेला, तुम्हाला आता आहे कल्पना. हा सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा, बॅटरचं लिहून घ्या. शुद्ध विचार आणि शुद्ध इच्छा याने तयार होतात शुद्ध क्रिया. शुद्ध विचार, शुद्ध इच्छा याने तयार होतात शुद्ध क्रिया किंवा कर्म आपले. आणि शुद्ध कर्माने या जगाचा लाभ होतो. राईट. अच्छा, मग आता शुद्ध विचार कसे येणार? शुद्ध विचार कुठनं येणार? या जगामध्ये आज जे काही घडत आहे, चालत आहे, ते सगळं एक विचारांचा परिणाम आहे. राईट, बरोबर आहे का नाही? लोक ज्या प्रकारचा विचार करतात त्या प्रकारे जगामध्ये गोष्टी घडत चाललेल्या आहेत. लोकांमध्ये जर जास्त काम भावना असेल, क्रोध असेल, लोभ असेल, तर तीच भावना जगामध्ये संपूर्ण पसरत आहे. मग आज काय अमेरिकेला कमी आहे का खाणं पिणं? हरे कृष्ण. मग त्याला काय गरज आहे का छोट्या छोट्या ह्याच्यावरती हे करायची? गरज आहे का? कारण माझा लोभ एवढा आहे की तो संपतच नाही. हो, जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र आहे. राईट. श्रीमंत राष्ट्र होऊन सुद्धा त्याला वाटत नाही की अरे आपण लोकांना दिलं पाहिजे. कशाला दिलं पाहिजे मी लोकांना? मग असं नाही की ती वृत्ती त्यांच्याकडे आहे, ती वृत्ती प्रत्येक मनुष्याकडे आज आहे. जोपर्यंत आपलं हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत जनकल्याणाचे कार्य होऊ शकत नाहीत. करप्शन तुम्हाला माहिती आहे ना? सरकारी कामांमध्ये किती करप्शन होतं? 5 कोटीचा टेंडर, 4 कोटी खिशात, 1 कोटी रस्त्यावरती. हरे कृष्ण. मग आता इथे मध्यंतरी मुंबईमध्ये जे रस्ते बनवले होते, एक पॉलिटिशियन सांगतो तुम्हाला, कारण आता BMC इलेक्शन चालू आहेत ना. हे इलेक्शन म्हणजे पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहेत का? नगर निगम. अच्छा, टप्प्याटप्प्याने सगळीकडे होत आहेत. तुमच्याकडे झाले का? झाले शिरपूरला? एकाच दिवशी सगळं इलेक्शन आहे. अच्छा, 15 तारखेला आहेत? एकाच दिवशी आहेत, 15 तारखेला. अच्छा, 15 तारखेला सर्व महापालिका. ओके. संपूर्ण ऑल महाराष्ट्र? ऑल महाराष्ट्र. ओके. मग ते आपले एक आहेत नेते, त्यांनी काय सांगितलं?
की अहो आम्ही दुसऱ्या एका पॉलिटिकल पार्टीला सांगत होते ते तुमच्या काळामध्ये जे रस्ते बनवले होते ना ते आम्ही जरा लेअर खोदून बघितल्या. तर जनरली रोड जेव्हा बनवतात तेव्हा लेअर 1, लेअर 2, लेअर 3 असे असतात ना, ताकी मजबूत व्हायला. पण तेव्हा त्याने खोदून काढलं, त्यांना लेअर फक्त एक लेअर दिसली त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. म्हणजे एकच थर दिसला जो काय असेल, म्हणजे एक थर, दुसरा थर सिमेंट, माती, दगडाचे काय असेल ते. म्हणजे विचार केला, म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही घरामध्ये कधी एक छोटीशी हे बांधलेली आहे का, शिडी बांधले का? म्हणजे सिमेंट आणून, वाळू आणून किती कष्ट लागतात माहिती तुम्हाला, आणि किती खर्च असतो माहिती का तुम्हाला? तुम्हाला कळेल वाळूची किंमत किती असते, सिमेंटची किंमत किती असते, त्याला मजूर किती लागतात, त्याला वेळ किती द्यावा लागतो. हा तुमचा छोटासा घराचा एक छोटासा पॅच झाला. असा हजारो किलोमीटरचा रोड, त्याच्यामध्ये एकच लेअर बनवली, म्हणजे 4 लेअरचे पैसे. हरे कृष्ण. मग आमचं अलिबागला फार्म आहे, अलिबाग सांगतो कारण अलिबाग इकडे बरेच लोक फार्म विकत घेतात, पॉलिटिकल लोक. काय करणार, कुठेतरी पैसा गुंतवा लागेल ना. शेवटी पैसा तर खाऊ शकत नाही मनुष्य, खाणार तर अन्नच आहे. अन्न किती खाईल तो? 200 ग्रॅम, 250 ग्रॅम, 300 ग्रॅम पूर्ण दिवसभरात ना, राईट. सो दॅट्स हाऊ प्रभुपाद येथे म्हणतात की जोपर्यंत आपले विचार शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्या क्रिया शुद्ध होणार नाही. क्रिया शुद्ध झाल्याशिवाय जगाला त्याचा काही लाभ होणार नाही आहे. मग सगळ्या ज्या क्रिया होणार आहेत त्या स्वार्थापोटी होणार आहेत, लोभापोटी. मग आता विचार किंवा क्रिया शुद्ध, विचार कधी शुद्ध होणार आहेत? जेव्हा आपल्याला शुद्ध विचार देणारा कोणीतरी असेल, किंवा स्पेशली प्रभुपाद येथे स्ट्रेस देतात की जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा आपण भगवत स्मरण करू तेव्हा आपले विचार साफ होणार. जेव्हा विचार साफ होणार तेव्हा आपल्या क्रिया साफ होणार. जेव्हा क्रिया शुद्ध असतील तेव्हा संपूर्ण जगाला लाभ होणार. म्हणून संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये तुम्ही आतावरून बघितलं असेल, ज्याने आतापर्यंत जगाला त्रास दिलेला आहे तो कोण होता? नॉन डिवोटीज होता. तो देवाचा भक्त नव्हता. मग तुम्ही रावण बघत असाल, किंवा हिरण्यकश्यप बघत असाल, किंवा हिटलर बघत असाल, मग तुम्ही म्हणाल की हिटलर तर त्यांच्या धर्माचा सोंग करून, असं नाही की ख्रिश्चॅनिटीमध्ये प्युअर संत नाही, असं त्यांच्यामध्ये पण होऊन गेलेले आहेत. इवन इस्लाममध्ये सुद्धा ज्यांनी प्युअर जर फॉलो केलेलं आहे भगवंतांना, शेवटी जो भगवंतावरती प्रेम करेल, भगवंत हे काय एका पर्टिक्युलर जाती धर्माला रेस्ट्रिक्टेड नाही आहेत. म्हणून प्रभुपाद म्हणायचे, द टेस्ट ऑफ युअर रिलिजन इज हाऊ मच लव्ह युअर डेव्हलप फॉर द गॉड. तुम्ही भगवंतांप्रती किती प्रेम उत्पन्न केलेलं आहे हे तुमच्या धर्माची काय आहे? परीक्षा आहे. मग भले मी इस्लाम असेल, किंवा ख्रिश्चन असेल, किंवा मी हिंदू असेल, किती मला प्रेम उत्पन्न झालेलं आहे, आणि जेवढं प्रेम उत्पन्न होईल तेवढं मी जगाला लाभ देऊ शकतो. आज समजा आज तुम्ही बघा ना, भारतामध्ये आपले आहेत 2-3 नेते जे धर्माच्या मार्गाने चालतात. मग किती लोकांचा लाभ होतो जरा विचार करा. किती लोक धर्माच्या मार्गाने वळलेले आहेत. आणि जेवढे लोक धर्माच्या मार्गाने वळतील तेवढे वाईट कृत्य कमी होणार, लोकांच्या वाईट भावना कमी होणार, तेवढ्या देशामध्ये शांती राहील, प्रॉस्पेरिटी येईल. आणि म्हणून प्रभुपादांनी बघा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, कृष्ण भावनामृत आंदोलन संपूर्ण जगाचे लक्ष कसे आकर्षित करू शकेल आणि प्रत्येक मनुष्य कृष्ण भावनेमध्ये कसा काय आनंद प्राप्त करू शकेल याचे पद्मपुराणात एक उदाहरण दिलेले आहे. राईट. तिथे प्रभुपाद लिहितात, जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय सेवा करीत असतो तो संपूर्ण जगाची सर्वोत्तम सेवा करीत असतो आणि सर्वांना आनंद देत असतो. हे आपण जाणून घेतले पाहिजे. राईट. आणि तुम्ही म्हणत असेल हे कसं काय? जेव्हा आपण चॅन्टिंग करतो तेव्हा आपण ह्या वातावरणामध्ये एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन फिरवत आहे. एवढं तर आपल्याला नक्की कळलेलं आहे एवढ्या वर्षांमध्ये की आपण जप केल्याने ॲटलीस्ट आपण साफसुथरे झालेलो आहोत, म्हणजे होत आहोत, पूर्ण झालेलं नसेल तरी पण. राईट. जेवढे आपण साफसुथरे होतो ना तेवढा आपल्याला फायदा होतो, इतरांना फायदा होतो आपल्यासोबत राहणारा. मग तुम्ही जर अशा व्यक्तीसोबत राहत असाल जो कामी आहे, क्रोधी आहे, लोभी आहे, कसं जीवन सुखी होईल आपलं? तुम्ही लाईफ पार्टनर निवडताना बघताना मीटर लावता का, असं चेक करता का किती क्रोध आहे, किती काम आहे, किती नाही तो किती शिकलेला आहे बघू द्या बरं, आणि किती पैसे बँकेमध्ये आहेत, आणि किती कमवतो आता. आणि हेच तर प्रॉब्लेम होतं ना. म्हणून व्यक्तीच्या एक्सटर्नल गोष्टींकडे बघू नका, व्यक्तीच्या गुणांकडे बघा.
एखादा जर गरीब जरी असेल, असं गरीब म्हणजे आजकाल तर कोणी गरीब राहिलेलं नाहीये बघायला गेलं तर, अपॅरेंटली कमी असू द्या त्याच्याकडे, पण स्वभावाने चांगला असू द्या, तुमचं जीवन सुखी राहील. भरपूर असून जीवन सुखी होत नाही, राईट. म्हणून ते मध्ये मध्ये आजकाल लोक भरपूर ते बनवतात व्हिडिओज वगैरे. 1990 मधील जीवन मध्ये दाखवतात रीलमध्ये. 1990 मध्ये कसं आपण ते सायकलचे टायर घेऊन फिरवायचो लहान मुलं, माहिती का तुम्हाला सायकलचे टायर? तुम्ही पण खेळला असाल लहानपणी नाही? त्यानंतर सायकलचा टायर तर कॉमन होता, आम्ही स्वतः खेळलेलो आहे. मला ते टायरची एवढी आवड नव्हती, पण आम्ही मुलांसोबत खेळायचो. त्यानंतर आजकाल तुमची मुलं क्रिकेट खेळतात का? म्हणजे फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल काय खेळतात का? कुठे? हरे कृष्ण, हा मोठा प्रश्न आहे. खुल्या मैदानामध्ये खेळण्याचा आनंद आहे का? दॅट्स अ व्हेरी डिफरंट लाईफ. मग आता तुम्ही बघा ना, आपलं जीवन हे तंत्रज्ञानाने आणि विज्ञानाने एवढं प्रगत झालेलं आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्यामध्ये चांगले गुण आलेले आहेत. म्हणून प्रभुपाद इथे येईल, तुम्हाला ते एवढं वाटणार नाही, मी फास्ट फॉरवर्ड करतोय, जस्ट तुम्ही बघा नंतर. चैतन्य महाप्रभू जेव्हा झारीखंड फॉरेस्टमध्ये गेले होते, झारीखंड फॉरेस्टमध्ये जाताना त्यांनी काय केलं होतं? नृत्य केलं होतं. आणि त्या नृत्यामध्ये हरे कृष्ण कीर्तन करत, त्या नृत्यामध्ये त्यांनी वाघ, हिरण, तुम्हाला त्या चित्रामध्ये दिसेल ना, वाघ आणि हिरण दोघं एकत्र चॅन्टिंग करतायत. आता वाघ म्हणजे काय? हिंस्र पशु आहे. आणि हिरण काय आहे? बिचारा एकदम इनोसंट शाकाहारी. हे चित्र जे आहे ना, ते मानव समाजाचं चित्र आहे. आज मानव समाजामध्ये कोणी हिंस्र असेल, कोणी क्रोधी असेल, कोणी कामी असेल, कोणी लोभी असेल, कोणी बिचारा शुद्ध असेल, पण भक्ती अशी आहे की ती सगळ्यांना एकत्र आणू शकते. सर्व राष्ट्रांना एकत्र आणण्याची शक्ती आज कोणामध्ये आहे? कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये आहे. म्हणून कधी कधी लोक म्हणतात की काय आप लोग टू मच बोलते हैं यार, चैंटिंग करने से सब प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा लाइफ का, दिस इज टू मच, मेरे घर का बिल कौन भरेगा चैंटिंग करते हुए मैं अगर ऑफिस में. सी दिस इज नॉट द वे. तुम्ही असं नाही, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा सिद्धांत वाईज. समजा तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, भरपूर कमवलं, पण तुम्ही दारूमध्ये उडवले, तर तुमच्या घराचं बिल कोण भरेल? हरे कृष्ण. असे बरेच कुटुंब आम्ही बघितलेले आहेत. सी चैंटिंग इज अ व्हेरी प्रॅक्टिकल थिंग. कधी कधी लोक म्हणतात प्रॅक्टिकल बोलो, कुछ प्रॅक्टिकल बोलो. अरे यही प्रॅक्टिकल चीज आहे, नाही तर मग आपण मूर्खामध्ये निघून जाऊ. तर कधी लोक म्हणतात ना, प्रभुजी प्रैक्टिकल क्या है बताओ जरा, गाइडेंस दो, प्रैक्टिकल गाइडेंस दो. प्रैक्टिकल गाइडेंस मतलब क्या है यार? प्रैक्टिकल गाइडेंस है भगवान का शरण लेना, उसके अलावा बाकी सब करो, लेकिन बिना भगवान के भक्ति के बाकी सब इम्प्रॅक्टिकल हो जाएगा. मग तुम्ही भरपूर धन जरी कमवलं असेल, पण आपल्याला जर ॲडिक्शन असेल, जुगार खेळायची सवय असेल, गेले ना पैसे सगळे त्याच्यामध्ये, मग तुम्ही कमवून का फायदा आहे का? पण जेव्हा तुम्ही जर शुद्ध झालात, भक्ती करून आपण शुद्ध झालो, आपल्याकडे जे आहे ते पण आपण टिकवू शकतो, आणि जे आहे ते आपण सणासुद्धा वाटू शकतो. वाटल्याने आनंद वाटतो, राईट? कोंबून कोंबून पोटामध्ये किती टाकणार? म्हणजे समजा तुम्ही प्रसादाला बसलात, तुमच्या प्लेटमध्ये 4 गुलाबजामुन पडलेले आहेत, पडले म्हणजे तुम्ही कुठल्या तरी जमा केले, आणि बिचारा एक आल्यानंतर उशिरा त्याच्या प्लेटमध्ये एक पण नाही त्याच्या प्लेटमध्ये. तुम्ही जर समजा लोभापोटी जर 4 कोंबली जोरात, म्हणजे कोंबली म्हणजे आता मेन सगळं खाल्ल्यावरती किती खाणार बाबा तो? 4 म्हणजे हेवी असतात, एवढे मोठे मोठे, राईट? आणि बाजूवाला बघत बसतोय, एक तरी द्यायला पाहिजे होता ना, ते प्रभूजींनी दिलं नाही त्यांनी मला एक पण. मग ते 4 पोटात कोंबल्याने तुम्हाला आनंद होणार आहे का? एकतर बिचारा त्या डिवोटीचा शाप लागेल. बघतो तुम्हाला, मी ना जाऊन आता सांगणार आहे कृष्णाला, त्याने मला नाही दिला गुलाबजामुन, भगवंत नाही दिला. राईट? आणि दुसरी गोष्ट, पोटामध्ये एवढं कोंबल्याने काय होणार आहे? त्रास होणार आहे, राईट? सो सी, लक्षात ठेवा की भक्ती आपल्याला एवढं शुद्ध बनवते की आपण न केवळ आपलं चांगलं होईल, आपल्या बाजूला असणाऱ्याचं पण आपण चांगलं बघतो आणि त्याचं पण चांगलं होईल, राईट? म्हणून ना ते उदाहरण दिलेलं आहे की बाबा इथे
झारखंड फॉरेस्टमध्ये जेव्हा महाप्रभू कीर्तन करत होते, तिथे सगळेजण एकत्र नाचायला लागले. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आज आपण ज्याच्यासोबत वैर करत आहोत, आपल्या ज्याच्यासोबत भांडण आहे, तो पण आपल्यासोबत चांगला बनू शकेल जर आपण त्याला आणि आपण दोघे एकत्र म्हणून चॅन्टिंग केलं तर. राईट. म्हणून घरामध्ये किंवा समाजामध्ये आजच्या सर्वात उत्तम गोष्ट असेल तर त्याला भगवत भावनामय बनवणे. कारण भगवत भावनाच एक गोष्ट अशी आहे जी ज्याला मनुष्याला त्याच्या वाईट गोष्टींपासून परावृत्त करू शकते. म्हणून बघा ना, खाली तुम्ही गेलात नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, तर प्रभुपादाने अजून एक उदाहरण दिलेलं आहे. राईट. सुंदर उदाहरण दिलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात सेकंड पॅरेग्राफमध्ये की भक्तांमध्ये सर्व चांगले गुण प्राप्त होतात. राईट. प्रभुपादाने मधल्यामध्ये मी वाचतो, एक उदाहरण दिलेलं आहे 5-6 लाईन सोडून. जो मनुष्य कृष्ण भावना वाहित नाही त्याच्यामध्ये कोणतेही सद्गुण आढळत नाहीत. मग तुम्ही म्हणून तुम्हाला मी उदाहरण बरेचदा दिले आहे. एखादा डॉक्टर असेल, भरपूर शिकलेला आहे, पण तो किडन्या चोरी करतो, हरे कृष्ण. किंवा 5 रुपयाचं औषध असेल तर सांगतो 100 रुपये. होतं असं? इन्कम टॅक्सवाल्यांची भेट झाली तुमच्या कधी? किंवा काही उदाहरण घ्या तुम्ही. भगवत भक्त झाल्याशिवाय आपण जगाला बेनिफिट करू शकत नाही, स्वतःला बेनिफिट पण करू शकत नाही. शेवटी एवढा लोभ करून एवढं सगळं एकत्रित करून शेवटी आपण घेऊन कुठे जाणार होतो त्याला? काय काय लोक म्हणतात नाही वो मेरे बच्चे के लिए जमा कर रहा हूँ. बच्चा भी उसको ठीक से भोग पाएगा कि नहीं मालूम नहीं आपको, है ना. पहिले स्वतःचं तर बघून घ्या, तुम्ही तरी राहणार आहात का? सो दॅट्स प्रभुपाद इथे म्हणतात तो शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मोठा विद्वान असेल, परंतु त्याची वास्तविक दैनंदिन कृत्य पाहिली तर असे आढळून येईल की तो पशुपेक्षाही निम्न स्तरावरचा आहे. सो नाव तुम्ही जर बघितलं असेल, आता तर केस ओपन नाही करत आहेत ते, पण ओपन जर झाली, हरे कृष्ण, तर तुम्हाला माहित नाही जगामध्ये किती काही गोष्टी, किती मोठे मोठे राजनैतिक लोक इवन झाले होते मध्ये केस ओपन मध्ये US प्रेसिडेंटवरती आता काही महिन्यांपूर्वी, पण समोर ती गुंडाळली गेली, जाळली गेली इकडे तिकडे. किंवा फार वर्षांपूर्वी एक होते बिल क्लिंटन, अमेरिकेचे प्रेसिडेंट, यु नो. किंवा कुठेही जावा तुम्ही, असं नाही की अमेरिकेमध्ये, भारताच्या कुठल्याही जगामध्ये कानाकोपऱ्यात जावा, भौतिक विद्वत्ताही आपल्याला एक तथाकथित मान सन्मान देईल भौतिक जगामध्ये, परंतु आपल्या आंतरिक जीवनामध्ये आपण कोण आहोत याने ठरेल की आपण जीवनामध्ये किती प्रसन्न आणि सुखी आहोत. राईट. म्हणून प्रभुपादाने दिलेलं आहे, जरी एखादी व्यक्ती अतिशय विद्वान असली तरी ती मानसिक अवस्थेच्या स्तरापलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून ती केवळ भौतिक कर्तव्य करीत राहणार आणि अशा रीतीने केवळ अशुद्धच राहणार. आधुनिक जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी भौतिक ज्ञानाच्या विद्यापीठातून मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त केल्या आहेत, पण असे आढळून येते की त्यांनी कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये रस नाही आणि त्यांच्यामध्ये देवतांचे सद्गुण विकसित होऊ शकत नाही. से फॉर एक्झाम्पल आईन्स्टाईन मी हे तुम्हाला उदाहरण अगोदर पण दिले होते भगवद्गीता क्लासमध्ये. त्यांचे मिस झाले असेल, त्यांच्याकरता रेकॉर्डिंग तयार करून ठेवलेले आहेत आज. आईन्स्टाईन हा एवढा ब्रिलियंट एक्झाम्पल आहे इतिहासामध्ये, हरे कृष्ण. अनफॉर्च्युनेटली बट मॉरल लाईफमध्ये ही वॉज नॉट सो गुड, इन द सेन्स की त्याने आपल्या कझिनसोबतच लग्न केलं होतं. कॉलेजमध्ये असताना अफेअर्स होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा नाही की दिस इज नॉट सो ॲबनॉर्मल, दिस इज व्हेरी नॉर्मल इन द वेस्टर्न वर्ल्ड. राईट. आजकाल मॉडर्न जगामध्ये सगळं कॉमन आहे, पण म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही ज्याला आदर्श मानता तसं ते नाही हो. मोठे मोठे सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक हे सर्वात जास्त चेन स्मोकर होते, म्हणजे स्मोकिंगच्या याच्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भौतिक ज्ञान हे तुमच्यामध्ये सद्गुण प्राप्त करून देऊ शकत नाही. राईट. त्याच्याकरता आपल्याला चित्त शुद्ध करणे हे जरुरी आहे भगवत भक्तीने. अदरवाईज जे प्रबोधन इथे दिलेलं आहे, खास करून नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये तुम्ही जाल, प्रबोध म्हणतात एखादा कृष्ण भावना भाविक तरुण जरी विश्वविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अतिशय विद्वान नसला तरी तो त्वरित अवैध स्त्री संग, जुगार, मांसाहार आणि नशा या गोष्टींचा त्याग करू शकतो. तुम्ही मला सांगा जगातला सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे? तुम्ही म्हणता असेल की सर्वात
श्रीमंत राष्ट्र जे त्याचा व्यक्ती जो पॉवरफुल आहे त्याला विचारा या 4 गोष्टी सोडू शकतो का तो? चॅलेंज. त्याला सांगायचं तू पॉवरफुल आहे, 4 चीज छोड़ के दिखा. व्यभिचार मत कर, जुआ मत खेल, नशा मत कर, मीट इटिंग छोड़ दे. मीट इटिंग म्हणजे विचार करा, मांसाहार म्हणजे काय आहे? दुसऱ्यांना मारून त्यांच्यावरती जगणे आपण, म्हणजे दुसऱ्यांचा मांस खाणे. मग याच्यामध्ये मनुष्यता आहे का? तुम्ही मला सांगा ना. मैं इस देश का प्रेसिडेंट हूँ, मैं IIM IIT और MIT से PhD डबल ट्रिपल PhD हूँ मैं, बट मैं क्या करता हूँ? तर तुम्ही बघितलं असेल या जगामध्ये अशी कितीतरी उदाहरणं आहेत. इवन ही उदाहरणं तेव्हा नाही, आतापासून म्हणजे पहिले पण होते, पुराणांमध्ये सुद्धा उदाहरणं आहेत. राईट. रावण तर फार मोठा विद्वान व्यक्ती होता नाही, सगळं वेद जाणायचा ब्राह्मण होता. मास कसा तो हे झाला? कारण शेवटी ज्ञान हे भौतिक पद्धतीने घेतले आणि भौतिक ज्ञान हे कधीही आपल्याला आध्यात्मिक स्तरावरती उन्नत करू शकत नाही. राईट. मग आता प्रभुपाद त्याला दुसरं पॅरलल देतात हे सांगताना की कसं शुभदा उत्पन्न होते आपल्या जीवनामध्ये. प्रभुपादाने दिलेलं आहे पुढे नेक्स्ट याच्यामध्ये, एखादी व्यक्ती कृष्ण भावनेचा अंगीकार करून आपल्यामध्ये सद्गुण कसे विकसित करू शकते याची प्रत्यक्ष प्रमाणे आहेत. याउलट कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. कृष्ण भावना भावित नसलेला. आम्हाला अनुभव आहे की कृष्ण भावनेशी संलग्न असलेले तरुण सिनेमा, नाईट क्लब, लग्न, नृत्य, उपहारगृहे, दारूचे अड्डे इत्यादी गोष्टींपासून अनासक्त होतो. तो पूर्णपणे मुक्त होतो आणि आपला अमूल्य वेळ वाचवून धूम्रपान, मद्यपान किंवा नाटक, सिनेमा, नृत्य इत्यादीमध्ये व्यर्थ घडवीत नाही. राईट. आणि प्रभुपादाने याला हे पण दिलेलं आहे पॅरलल. हे सांगताना प्रभुपाद सांगतात की ऐसा क्यों होता है? कारण कृष्ण भावना जी आहे ना आपल्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. म्हणून हे उदाहरण दिलेलं आहे प्रभुपादाने तिथेच. तुम्ही बघा ना, ज्यांनी कधी कृष्णाचं नाव ऐकलं नाहीये आयुष्यामध्ये आपल्या, कधी आपल्या आयुष्याच्या 25-30 वर्षापर्यंत कधी कृष्ण भावनेचं कधी त्यांना नावच माहित नाही, ते कसं काय अचानक डिवोटी बनले हो? एक 2 हफ्ते के अंदर 3 हफ्ते के अंदर कैसे भक्त बन जाते वो लोग? चैंटिंग चालू कर देते हैं, भगवान का आराधना चालू, कसं काय होऊ शकते? कसं शक्य आहे मला सांगा तुम्ही? हरे कृष्ण. बघूया तुम्ही पण अशाच झालात ना डिवोटी. म्हणजे ऑफकोर्स आपण भारतामध्ये तर कृष्ण आणि राम आपल्याला माहिती आहेत, पण बाहेर जगामध्ये लोक ज्यांना माहित नाही ते कसं काय बनले? प्रबोधांच्या प्रचाराने. करेक्ट. अजून ते सगळं सुखांत घेऊन चुकले प्रभूजी, पण त्यांना आनंद नाही मिळत. करेक्ट. करेक्ट. त्यामुळे ते शोधायला त्यांना आनंद यायला लागला. शोधायला आले की नक्की काय आहे यार जगामध्ये, काय चाललंय ऍक्च्युली. राईट. मागच्या जन्मात राहून गेलेली असते ती कोणाच्या संघाने, भक्तांच्या संघात स्टार्ट होते प्रभूजी. तुम्ही त्याच्यापैकी एक दिसताय. कल्पना का माताजी. प्रेम मिळालं प्रभूजी. प्रभुपादांनी त्यांना प्रेम दिलं. करेक्ट. प्रभुपादांनी प्रेम दिलं. येस प्रभुपादांनी. येस करेक्ट. आणि ह्याच्यासोबत एक गोष्ट सुद्धा आहे की आपल्यामध्ये ऑलरेडी कृष्ण भावना सुप्त अवस्थेमध्ये आहे हो. आपण ऑलरेडी मूळतः भगवंतांचे अंश आहोत. आणि देन ऑफकोर्स प्रभुपादांसारख्या महान शुद्ध आत्म्यांनी जेव्हा त्याला स्पर्श केला तेव्हा ते जागृत झाले. जेवढ्या प्रमाणामध्ये आपण शुद्ध होऊ तेवढ्या प्रमाणामध्ये आपण लोकांना जागृत करू शकतो. कारण कृष्ण भावना प्रत्येकामध्ये सुप्त अवस्थेमध्ये ऑलरेडी आहे, कुठनं बाहेरून नेऊन द्यायची गरज नसते, ऑलरेडी आहे ते आपल्यामध्ये. राईट. सो दॅट्स ऑफ प्रभुपाद इथे पुढे लिहितात की अशा प्रकारे लास्ट पॅरेग्राफमध्ये याच्या शोधाच्या कृष्ण भावना भावित नसलेला मनुष्य साधारणपणे अर्धा तासही स्वस्थ बसू शकत नाही. हरे कृष्ण. तर तुम्ही 2-2 तास चॅन्टिंग करता ना, कसं काय शक्य आहे? योग साधना आपल्याला हे शिकवते की मनुष्य स्तब्ध व शांत बसला तर तो परमेश्वर आहे असं त्याला साक्षात्कार होईल. भौतिकवादी लोकांकरता कदाचित ही पद्धती उचित असू शकेल, परंतु ते स्वतःला किती काळापर्यंत स्तब्ध किंवा शांत ठेवू शकतील?
कृत्रिमपणे ते शांत बसून आपले तथाकथित ध्यान करीत असतील, परंतु त्यांची योग साधना समाप्त झाल्यावरती ते अवैध स्त्री संघ, जुगार, मांस भक्षण आणि इत्यादी निरर्थक गोष्टीमध्ये ओढू लागतात. परंतु कृष्ण भावना अशी आहे की आपल्याला हळूहळू उच्च स्वादाकडे नेऊन जाते. आणि शेवटी प्रबोधन कन्क्लूड केलेलं आहे लास्टच्या 3 लाईनीमध्ये. केवळ ती कृष्ण भावनेमध्ये कार्यरत असल्यामुळे या निरर्थक गोष्टी करीत नाही व अत्यंत उच्च चारित्र्य विकसित करू शकते. निष्कर्ष असा की जर एखाद्या व्यक्तीमध्ये कृष्ण भावना नसली तर वास्तविकरित्या ती कोणतेही सद्गुण विकसित करू शकत नाही. आणि बिना सद्गुणाचं जगाला आपण काही फायदा देऊ शकत नाही. दॅट्स व्हेरी ॲज सिम्पल ॲज राईट. सो दॅट्स हाऊ ही आहे शुभदा. ही आपल्यामध्ये शुभ आणते आणि जगामध्ये शुभ क्वालिटीज आणते. म्हणून लोकांना भक्त बनवणे आणि आपण स्वतः साधना व्यवस्थित करणे हे जगातील सर्वात उत्कृष्ट वेळेचा सदुपयोग आहे. चांगलं भगवंताचं भजन केल्याने, सेवा पूजन केल्याने, भगवंताच्या भक्तांचा आश्रय घेतल्याने न केवळ आपला फायदा आहे परंतु आपल्यासोबत राहणाऱ्या पूर्ण जगाचा फायदा आहे. राईट. सो दिस इज हाऊ शुभदा. दिस इज पॉईंट नंबर 2. राईट. म्हणून आपण चॅन्टिंग करावं चांगलं. त्याने आपले विचार शुद्ध होतील. विचार शुद्ध झाल्याने आपले क्रिया शुद्ध होतील. क्रिया शुद्ध झाल्याने या जगामध्ये आपण चांगल्या गोष्टी करू. मग कधी विचार करणार, मग कधीही कोणी कोणाचं वाईट बघणार नाही. मग वैकुंठ होऊन जाईल नाही. जिथे कुठे युद्धच नाहीये, जिथे कुठे काही लोभ नाहीये, काम नाहीये, क्रोध नाहीये, सगळीकडे प्रेमच प्रेम आहे. लेके चलो ऐसे गगन के तले. हरे कृष्ण. राईट. सो दॅट इज वैकुंठ वर्ल्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वालिटी आहे मग कुठे गेलं, मोक्ष लघुताकृत. दॅट इज कृष्ण भावनेतील सुख. ठीक आहे. दिस इज 3rd क्वालिटी शुद्ध भक्तीची. मग आता प्रभुपादाने 3 प्रकारच्या आनंदांचं वर्णन केलंय तिथे. पहिला आनंद असतो जीवन. या जगामध्ये 3 प्रकारचे आनंद असतात प्रभुपादाने दिलेले आहे ॲज पर रूप गोस्वामी. पहिला आहे भौतिक आनंद. ठीक आहे. नंबर 1 प्रभुपादाने दिलेला आहे. सेकंड आहे स्वतःला परम ब्रह्माशी एकरूप समजूत देणारा आनंद. दॅट इज ब्रह्मज्योतीमध्ये जेव्हा विलीन होऊन चेष्टा करतात लोक, योगी किंवा तपस्वी. दॅट इज सेकंड लेवल ऑफ आनंद. आणि 3rd आनंद आहे तिसरा, कृष्ण भावनेमधील आनंद. राईट. सो तर प्रभुपाद सांगतात ॲक्च्युली 2nd पॅरेग्राफमध्ये कोटेशन दिलेलं आहे. तंत्रशास्त्रामध्ये भगवान शिव आपली पत्नी सती हिला अशा प्रकारे उपदेश करतात. प्रिय सती, जो मनुष्य भगवान गोविंदांच्या चरणकमलांशी पूर्णपणे शरणागत झालेला आहे व ज्याने अशा प्रकारे कृष्ण भावनेचा पूर्णपणे विकास केलेला आहे त्याला निर्विशेषवादी लोकांनी प्राप्त केलेल्या सर्व सिद्धी म्हणजे अतिशय सहजपणे प्राप्त होऊ शकतात. या पलीकडे आणि याही पलीकडे सांगायचे तर तो शुद्ध भक्तांना मिळणारा आनंद उपभोगू शकतो. म्हणजे म्हणण्याचा असा आनंद आहे म्हणण्याचा आनंद पण आहे आणि अर्थ असा आहे की, आणि प्रभुपादांनी पुढे भरपूर उदाहरणं दिलेली आहेत. ते एवढं भरपूर आहे डिटेल, तुम्ही त्याला वाचू शकता नंतर. याला जस्ट समरी करण्याकरता भौतिक सुख एक पहिलं सुख आहे, त्यानंतर ब्रह्मानंद दुसरा आहे, त्यानंतर भक्त्यानंद, भक्तीचा तिसरा आनंद आहे. मग आता विचार करा, या जगामध्ये असणारे जे भौतिक सुख आहे ते आपल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. राईट. गीतेमध्ये भगवंत म्हणतात यही संस्पर्शजा भोग दुःख येणे येते. तर भगवंतांनी पहिले सर्टिफाय करून टाकलेलं आहे. ये संसार में मिलने वाला दुख क्या है, सुख क्या है, दुख को जन्म देने वाला है. हरे कृष्ण. दुख येने, ये दुख का योनि है. संसार में मिलने वाला जो सुख है इंद्रिय स्पर्शों से और मन के स्तर पे मिलने वाला सुख. राईट. मग तो सुख तर दूरच राहिला, त्याची आता चर्चा करायलाच नको आपल्याला. भौतिक सुख सगळ्यांनी आपण अनुभवलेलं आहे. नेक्स्ट सुख आहे मग आध्यात्मिक सुख. मग आता आध्यात्मिक सुखामध्ये आहे पहिला सुख ब्रह्मानंद. पण प्रभुपाद पुढे पुढे म्हणतात की ब्रह्मानंद जे आहे ना, 2nd पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, शुद्ध भक्तीद्वारे प्राप्त होणारा आनंद 3rd पॅरेग्राफमध्ये सर्वोच्च आहे, कारण तो शाश्वत असतो. भौतिक सिद्धीपासून मिळणारा किंवा स्वतःला ब्रह्मरूप समजण्याचा आनंद त्यावर निकृष्ट असतो. हे कसं आहे तुम्हाला मी उदाहरण दिलेलं ऑलरेडी पहिल्यांदा. समजा से फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात, चला गोविंदा रेस्टॉरंटमध्ये आलात तुम्ही. ठीक आहे. आणि तुम्ही आता काय करायचं, काही डिवोटी आलेत आणि बसलेत आणि प्रसाद घेतात आतमध्ये, आणि तुम्ही एंट्री केली आणि तुम्ही ब्रह्मवादी आहात. ठीक आहे. ब्रह्मानंद तुम्हाला प्राप्त झालेला आहे. पण तो ब्रह्मानंद कसा माहिती आहे का, फक्त त्यांना बघत राहायचं की ते खात आहेत.
पण तुम्हाला खायला भेटणार नाही. मला कळलं का? दिस इज ब्रह्मानंद, ब्रह्मज्योतीचा आनंद. ते लोक खात बसणार, ऑर्डर देणार, खाणार, ते लोक मजा करणार भरपूर. तुम्ही काय करायचं? बघतच बसायचं. तुम्हाला मला खायला भेटणार नाही का? नाही, तुम्हाला भेटणार नाही. का? कारण प्रसाद खाण्याची इच्छा कोणाला आहे? ब्रह्मवादाला आहे का? नाहीये. भक्तांना प्रसाद घेण्याची इच्छा आहे. मग तुम्ही भक्त नसाल, तुम्हाला प्रसाद नाही भेटणार. मग ब्रह्मवादी म्हणजे एंट्री तो कर दिया उसने होटल के अंदर, लेकिन होटल का एम्बियंस सब कुछ ठीक ठाक है, हवा पानी सब, बट कुछ उसमें से एंजॉय नहीं कर सकता. वो कोई खा नहीं सकता कुछ भी उधर आइटम. हा फरक आहे ब्रह्मानंद आणि भक्तांमधला. तर तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही एकदा हॉटेलमध्ये जावा, गोविंदामध्ये या, आणि आपण 5-6 जण बसू देते, प्रसाद घेऊ, आणि तुम्हाला अनुभवायचा असेल तुम्ही फक्त बघत बसायचं, काहीच खायचं नाही. आणि तुम्ही फार भुकेले असणार. असं नाही की पोट भरून खाऊन तिथं बघतं, तसं कोणी नव्हतं शकेल. उपाशी आहे बिचाराने बघत बसतोय की आता कुछ मिलेगा की नाही मिलेगा. सो दिस इज. आणि म्हणून हे जे असतात ना ब्रह्मानंदी, हे लोक इव्हेंच्युअली आध्यात्मिक स्तरावर खाली पडतात. ते प्रबोधाने पुढे सांगितलेले आहे. आर्य ख्रिश्चन परमपद पतंती अध. का पडतात खाली? कारण तुम्ही किती वेळा असं बघत बसणार हो की वो खा रहा है और मैं देखते रह रहा हूं. तुम्हाला भूक लागेल ना. मग आता तुम्हाला तिथे नाही भेटलं, तुम्ही काय करा? हॉटेलच्या बाहेर पडणार. गोविंदा रेस्टॉरंटच्या बाहेर माहिती आहे तुम्हाला, ते सँडविचवाला आहे, टपरीवाला. तर गोविंदावाले होटल वाले म्हणतील, सर आपका क्या है ना, क्वालिफिकेशन नहीं है इधर उतना बिल भरने का, तो बाहर टपरी है तो आप उधर भर लो, उधर 5 रुपये में मिल जाता है, 10 रुपये में एक दाबेली और छोटा सा. आय मीन टू से की ज्याने भगवत भाव विकसित केला नाही आहे त्याला भगवत धामामध्ये एंट्री भेटणारच नाही. तो कसा भक्तीचा आनंद घेईल? मग त्याला भौतिक स्तरावरती आनंद घ्यायला यावं लागतं. मग भौतिक जगामध्ये येऊन तो प्रबोधन दिलेला आहे, तो हॉस्पिटल उघडतो, शाळा उघडतो, कॉलेज उघडतो, हे ते समाजसेवा, ठीक आहे, दॅट इज ओके. पण शेवटी तो वरनं खाली पडला ना. म्हणून प्रबोधनाने सांगितलेलं आहे की दिस इज द थिंग. आणि ते पूर्ण दिलेले आहेत पॅरेग्राफ. पुढे तुम्ही बघत गेलात ना, पूर्ण 1 पान 2 पान वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धींची तिथे माहिती दिलेली आहे. प्राप्ती सिद्धी, अनिमा सिद्धी, लघिमा सिद्धी, अष्टसिद्धी असतात. इशिता, वशिता, प्राकाम्या, कामवसहिता. राईट. प्राप्ती म्हणजे तुम्हाला जे पाहिजे तुम्ही प्राप्त करू शकता या जगामध्ये. राईट. म्हणजे से फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा प्रॉपर हे उदाहरण द्यायचे कि मैं अभी कलकत्ता में बैठा हूँ और मुझे कश्मीर से एप्पल चाहिए या काबुल का पोमग्रेनेट चाहिए, तुरंत मिल जाएगा. दिस इज सिद्धी. पण ते भौतिक स्तरावरती असते. किंवा अनिमा म्हणजे छोटा छोटा होणे, लघिमा म्हणजे हवेमध्ये उडणे. राईट. मग आता विचार करा, आजच्या विज्ञानाच्या जगामध्ये भले विज्ञान हे आध्यात्मिक स्तराला टक्कर देऊ शकत नाही, परंतु जे हे लोक अष्टांग योगी किंवा योग सिद्ध्यांनी जे प्राप्त करतात, हवेमध्ये उडणे, पाण्यामध्ये चालणे, हे ऑलरेडी विज्ञानाने अचीव केलेलं आहे बाबा. ऑलरेडी तुम्ही हवेमध्ये उडताय ना विमानाने, ऑलरेडी तुम्ही पाण्यामध्ये बोटीने चालताय ना. मग कोण याच्याकडे आकर्षित होणार आहे? हरे कृष्ण. मग प्रभुपादांच्या महाराजांच्या लेक्चरमध्ये आहे, तो एक योगी होता. तो योगी काय करत होता, त्याने असं एक समोर एक लोखंडाचं हे ठेवलं होतं. लोखंडाचं काय म्हणतात त्याला, लोखंडाची सळी. आणि त्या सळीला आपल्या ह्याने डोक्याने असं एकदम एकदम त्याला भेदत जायचा तो. आणि मग लोक खुश होऊन त्याला पैसे द्यायचे. हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये महाराजांनी बघितलेलं आहे. महाराजांनी त्याला एकदा विचारलं की अरे ऐसा कैसे? बोला मैं मेरे गुरु के पास था हिमालय में, लेकिन मैंने उनका अपराध कर दिया तो मैं भ्रष्ट हो गया, लेकिन मेरे पास अभी भी मिस्टेक सिद्धी आहे. आणि त्याची गर्लफ्रेंड पण होती. राईट. सो आपण सिद्धीच्या स्तरावरनं खाली पडणार जर आपण त्या सिद्धीला कृष्ण भावनाभावित बनवला नाही तर. सो दिस इज एक्झाम्पल हे सांगण्याचं इथे. आणि आजच्या या काळामध्ये तर ती एक्साइटमेंट बिलकुल नाही आहे. या तुलनेमध्ये भक्तीची जी आनंद आहे तो असीम आहे. म्हणून बघा तुम्ही 3-4 पानावरती तुम्हाला दिसेल उदाहरण. एक पॅराग्राफमध्ये प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये श्रीधर कोलवेजचं उदाहरण दिलेलं आहे. तुम्हाला श्रीधर कोलवेज माहिती आहे ना, नाव ऐकलं की नाही? श्रीधर कोलवेज चैतन्य चरित्रामृतमध्ये एक चरित्र आहे श्रीधर कोलवेज. कोलवेज म्हणजे केळ्याची पानं आणि केळी आणि त्याची फुलं विकणारा. तर चैतन्य महाप्रभूंच्या लिलीमध्ये हा एक भक्त होता श्रीधर कोलवेज.
तो काय करायचा, केळीची पानं विकायचा, केळी विकायचा, फुलं विकायचं आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. आणि त्यातनं जे काही पैसे जमा होतील त्यातले 50% गंगेच्या सेवा करता द्यायचा. मग विचार करा आता याचं उत्पन्न किती असेल, त्यातले पण 50% गंगेच्या सेवेमध्ये. आणि महाप्रभू याच्याकडे यायचे, छोटे महाप्रभू निमाय, आणि म्हणायचे श्रीधर वो केले का फूल कितने का. श्रीधर म्हणायचा वो 10 रुपये का. नहीं नहीं 10 रुपये ज़्यादा है, आप मुझे इसको 5 रुपये में दो, 50%. श्रीधर म्हणायचा अरे ऐसे कैसे यार, इतना सस्ता दे रहा हूँ फिर भी. आणि असं करत करत महाप्रभू काय करायचे, 5 रुपये 4 रुपये शेवटी फ्रीमध्ये घेऊन जायचे महाप्रभू. आणि ह्यांचं रोज असं चालायचं, येऊन महाप्रभू यायचे, श्रीधर कोल्हेसोबत बार्गेनिंग करायचे. तुम्ही बार्गेनिंग केली असेल ना मार्केटमध्ये कधी, भाज्यांची काही सामानांची. ते म्हणतात अहो हे 200 रुपयाचं. हा 200 रुपये नाही हो, 100 रुपयाला द्या. मग ते 100चा करता करता 150 मध्ये काहीतरी मध्ये मांडवली होते. मग महाप्रभूंची जेव्हा महाप्रकाश लीला जेव्हा झाली ना, तेव्हा श्रीधर कोल्हेच भेटले होते, त्यांना आले होते तिथे. तेव्हा श्रीधर कोल्हेजला विचारलं की श्रीधर तुला काय हवंय. तेव्हा श्रीधर कोल्हेज म्हटलं की महाप्रभू मला एकच वरदान द्या की तुम्ही नेहमी त्या निमाई रूपमध्ये याल आणि माझ्याशी रोज 2 तास काय कराल, बार्गेनिंग कराल. विचार करा, एका भक्ताला जेव्हा विचारलं तेव्हा त्याला काय पाहिजे. त्याला कुठली सिद्धी नको, त्याला कुठले वैकुंठ लोक नको, त्याला काही नको. तो म्हणतो की मला तुम्ही असेच महाप्रभू रूपमध्ये या छोट्या निमाय आणि माझ्याशी रोज 2 तास बार्गेनिंग करा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की भक्तीमधला जो आनंद आहे ना, एवढा हायेस्ट लेवलचा आहे की तुम्हाला ब्रह्मानंद पण नको, भौतिक आनंद तर फार दूर राहिला. सो दिस इज क्वालिटी ऑफ मोक्ष लघुताकृत. म्हणजे मोक्षातनं भेटणारं जे आनंद आहे ते तुच्छ होऊन जातं, भौतिक आनंद कुठेच राहिला दूर. राईट. सो दिस इज थर्ड क्वालिटी, दॅट इज मोक्ष लघुता कृत. राईट. काही उदाहरणं तिथे दिली आहेत, तुम्ही नंतर वाचा यांची. त्यानंतर तिसरी क्वालिटी, चौथी क्वालिटी आहे सुदुर्लभा. सुदुर्लभा म्हणजे कुठे गेलं, या शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ असते, सुदुर्लभा रेअर असते. याला 2 कारण आहेत शुद्ध भक्तीची दुर्लभ होण्याची. पहिलं कारण आहे की ही आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने आपल्याला प्राप्त होत नाही, नंबर 1. आणि दुसरं कारण, भगवंत स्वतःहूनही भक्ती आपल्याला देत नाहीत. म्हणजे ते थोडंसं हे करतात, त्याला काय म्हणतात, रिलक्टन्स. म्हणजे नाही मी देणार नाही, थोडासा विरोध दाखवतात. का, याला 2 कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या प्रयत्नाने भेटत नाही भक्ती, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, भगवंत हे सहजासहजी देत नाहीत. का देत नाहीत, कारण एकदा जर आपण भगवंतांनी भक्ती दिली आपल्याला तर भगवंत आपल्या अधीन होतात ना. मग भगवंत कशाला तुम्हाला आपल्या अधीन करून घेतील, म्हणजे ते कशाला तुमच्या अधीन होतील. पहिले भगवंत बघतील की हा कसा आहे, शुद्ध झालेला आहे की नाही झालेला आहे. म्हणून प्रभुपाद म्हणायचे की भगवंत आपली एवढी परीक्षा घेणार, पहिले बघणार कि भगवत धाम क्यों आना चाहता है, मेरी सेवा करने के लिए आना चाहता है या वहाँ बैठ के एंजॉय करने के लिए आना चाहता है. राइट. और जो एंजॉय करने जाना चाहता है वो कभी नहीं जाएगा भगवत धाम. जो सेवा करना चाहता है वही भगवत धाम जाएगा. म्हणून लक्षात ठेवा की आपण जेव्हा बघतो की सत्संगमध्ये आपण एक बघतो, एक प्रभूजी भेटून लेक्चर देत आहेत हरे कृष्ण, आणि एक जण आहे ना भांडी घासते कुठेतरी किचनमध्ये. मग तुम्हाला काय वाटतं की यार वो लेक्चर देने वाला बहुत बढ़िया है, नहीं वो बर्तन धोने वाला कौन है, वो सिंपल डिवोटी, वो कौन है वो. अरे तो भगवत धामला जाईल भांडी घासणारा. का, कारण भगवत धामला जाऊन काय करायचं आपल्याला, भांडी घासायची येतो तिथे आपल्याला, तिथे काय लेक्चर द्यायचं नाही आपल्याला. आणि पण लेक्चर देणारा पण भगवत धामला जाईल जर तो सेवा भावामध्ये करत असेल तर. म्हणण्याचा आशय असा आहे की आपलं जीवन हे सेवेकरता बनलेलं आहे. हे सगळे जे प्रवचनं होतात, एवढे ग्रंथ दिलेले आहेत, ह्या सगळ्यांचा सार आहे सेवा करण्याकरता तयार व्हायला पाहिजे आपण. जर नसेल होत तर आपल्याला अजून भक्तिशास्त्री समजलेला नाही आहे, अजून तुम्हाला 4 वर्ष परत एनरोल व्हावं लागेल. राईट. बिकॉज सेवा हा सार आहे. इथे एन्जॉयमेंट सेवेमधनं भेटते. एन्जॉय करायला जाऊन एन्जॉय होत नाही, सेवा केल्याने एन्जॉयमेंट भेटतं. इट इज अ डिफरंट लेवल ऑफ एन्जॉयमेंट. सो म्हणून दॅट्स वाय जीव गोस्वामी आपल्या संदर्भात म्हणतात की भक्ती इज मॅनिफेस्टेशन ऑफ लाधिनी शक्ती. भक्ती काय आहे, भगवंतांच्या लाधिनी शक्ती. लाधिनी म्हणजे काय,
प्लेजर पोटेन्सी भगवंताला म्हणजे राधाराणी बेसिकली. तर आज जर कोणी म्हणत असेल की माझ्याकडे भक्ती आहे म्हणजे त्याच्याकडे कोण आहे? राधाराणी आहे. मग राधाराणी आपल्याकडे एवढी सहजासहजी येईल का? नाही येणार ना. जोपर्यंत ती बघणार नाही की खरंच याला सेवा करायची, ती कशाला आपल्याकडे येईल? म्हणून भक्ती ही काय आहे? फार दुर्लभ गोष्ट आहे. ती सहजासहजी भेटत नाही. आणि स्पेशली भागवतच्या तुम्हाला इथे प्रभुपादांनी कोटेशन दिलं असणार आय थिंक, दिले मध्ये 2-3 कोटेशन दिले. 11.151 तुम्हाला दिसत असेल किंवा खाली 5.6.18 येस राईट, तिथे एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यावरती त्या 5.6.18च्या वरती एक हे आहे. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराजांनी असं म्हटले आहे की मनुष्याला केवळ स्वतःच्या प्रयत्नांच्या बळांवरती किंवा अधिकारी व्यक्तींच्या उपदेशाचे फळ म्हणून भक्तिमय सेवेचे स्तर प्राप्त होणे शक्य नाही. जस्ट बिकॉज मला ऑफिशियल काउन्सलर आहेत, मी काउन्सली आहे आणि मी दीक्षा घेतलेली आहे, भक्ती भेटेल का आपल्याला? नाही भेटणार. राईट. कधी भेटेल? मग त्याने दिलेल्या पुढे. यासाठी त्याला भौतिक वासनांतून पूर्णपणे मुक्त असणाऱ्या शुद्ध भक्तांच्या चरण कमळांच्या धुळीकणाचा प्रसाद प्राप्त झाला पाहिजे. राईट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याला श्लोक आहे, नैशाम मतिस्तावत उरु क्रमांग्रीम बिना महत्पाद रजोभिषेकम. शुद्ध भक्तांच्या चरणांची धुळी आपल्या डोक्यावरती घेतल्याशिवाय आपल्याला भगवंत प्राप्त होणार नाही. मग याचा अर्थ काय आहे की धुळी डोक्यावरती घेणे म्हणजे काय? उद्या आपल्याकडे पुष्पाभिषेक आहे, तुम्ही येऊन धुळी घेणार आहात, महाराज येणार आहेत. राईट. किंवा तुमच्याकडे कोणी येतील भक्त, घरी येतील कधी भेट घ्यायला, तेव्हा तुम्हाला कोणी भेटेल. मग त्यांच्या अरे चप्पल कुठे आहे प्रभूजी, चप्पल कुठे आहे? थोडे 2-4 थेंब पाडावं इथे. सी दॅट्स नॉट द वे. धुळीच कण घेणे म्हणजे सेवा करण्याकरता तयार होणे. राईट. सेवेला जो तयार होईल तोच भगवंतांच्या भक्तीला प्राप्त करेल. राईट. सो दॅट इज द कन्क्लुजन देअर. आणि जो सेवा करण्याकरता तयार नाहीये त्याला भक्ती कधीच भेटणार नाही. राईट. सो भगवंत जे आहेत ते फार विचार करून आपल्याला भक्ती देतील आणि बघतील की खरंच याला भक्ती पाहिजे का नाही पाहिजे. जसं तुम्ही ते उदाहरण बघितलं असेल, लहान मुलगा असतो ना घरामध्ये रडणारा, आई त्याला काय करते? खेळणे देते, खेळ बाळा खेळ. मग ते खेळणं जमत नाही, अजून एक खेळणं काढून देते, बाळा हे घे. दुसरं खेळणं, तिसरं खेळणं, चौथं खेळणं, जोपर्यंत मुलगा रडायचं थांबत नाही. समजा सगळी खेळणी देऊन झाला सुद्धा तर मुलगा रडत आहे, आई शेवटी त्याला काय, आईला काय कळतं? नाही, आता त्याला मी पाहिजे, मग आई जाते मुलाकडे. राईट. त्याच प्रकारे भगवंत आपल्याला भरपूर खेळणी देतील आयुष्यामध्ये. नाही भरपूर खेळणी देतील, खेळवतील आणि बघतील की हा या खेळण्यामध्ये संतुष्ट झालेला आहे का? नाही झाला. त्या खेळण्यामध्ये झाला संतुष्ट नाही झाला, शेवटी मग भगवंत म्हणतील आता त्याला मी पाहिजे. मग तेव्हा आपल्याला भक्ती प्राप्त होणार आहे. सो त्याचा हा आशय आहे. राईट. दॅट इज कुठे गेली? सुदुर्लभा. भक्ती सुदुर्लभ आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे चौथी क्वालिटी, मोक्ष लघुताकृत. राईट. सॉरी सांदरानंद विशेष आत्मा तुम्हाला तिथे दिलेला आहे. राईट. तुमच्या याच्या सिक्वेन्समध्ये ऑफकोर्स मोक्षाचा लघुताकृत आपण ऑलरेडी कव्हर केलेलं, तिथे प्रबंधाने लिहून दिलं नाहीये, त्याच्यावर टिप्पणी नाही दिलेली आहे, अगोदर झाली ती टिप्पणी आपली. राईट. सांदरानंद विशेष आत्मा म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याचा आनंद. हा एकरूप होण्याचा आनंद म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये आनंद नव्हे. प्रबंधाने दिलेला आहे. श्री रूप गोस्वामी असे म्हणतात की ब्रह्मानंदास अनेक कोटी पटीने गुणले गेले तरी भक्तिमय सेवेच्या सागरातून मिळणाऱ्या आनंदाच्या एका अणुतुल्य कणाशी त्याची तुलना केली जाऊ शकत नाही. राईट. आणि ह्या सांदरानंद विशेष आत्माचा अर्थ असा आहे की कंडेन्स्ड, एकदम घट्ट केलेला, जसं तुम्हाला रॉक कॅन्डी माहिती, शुगर, खडीसाखर अशी एकदम हे असते, एकदम मधुर, तशी भक्तीची ही व्याख्या आहे तशी. राईट. लाईक दॅट. त्यानंतर ते तुम्ही वाचा, नंतर आपण याला पूर्ण करायचं आहे. 1-2-3 मिनटं त्या पूर्ण होईल. ते कोटेशन दिलं, तुम्ही वाचा त्याला. नंतर पुढे दिलेलं आहे शेवटची क्वालिटी आहे श्रीकृष्णाकर्षिणी, जी कृष्णाला काय करते? आकर्षित करते. राईट. सो श्रीकृष्णाकर्षिणी याची एक लीला आहे ॲक्च्युली. टेर कदम तुम्हाला माहिती असेल, वृंदावनमध्ये आहे टेर कदम. तर वृंदावनमध्ये टेर कदममध्ये एकदा जिथे रूप गोस्वामींनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ॲक्च्युली, टेर कदमच्या तिथेपासून. तर ॲक्च्युली
एकदा तिथे भगवंत आपल्या गोपींसोबत बासुरी वाजवत होते. तिथे कामदेव आला भगवंतांना हे करण्याकरता, मोहित करण्याकरता. भगवंतांना कामदेव मोहित करू शकतो का? नाही. जेव्हा भगवंतांनी बासुरी वाजवायला चालू केली तेव्हा कामदेवच त्यांच्यावरती मोहित झाला. हरे कृष्ण. आणि कामदेवच पडायला लागला खाली. म्हणून त्याला म्हटलं जातं, भगवंतांना म्हटलं जातं मदन मोहन, जे मदनला पण मोहित करून टाकतात. आणि राधाराणीचं नाव काय आहे? मदन मोहन मोहिनी. आणि भक्ती म्हणजे राधाराणी. म्हणून बघा टायटल काय आहे? श्रीकृष्णाकर्षिणी. म्हणजे जी कृष्णाला पण आकर्षित करते ती म्हणजे कोण आहे? राधाराणी म्हणजे भक्ती. भक्तीची ही एक महानता आहे. म्हणून राधाराणी, त्या ठिकाणी मग ती लीला तशी आहे. मग काय झालं, जेव्हा भगवंत बासुरी वाजवत होते आणि मदनला मोहित केलं तेव्हा तिथे राधाराणी आली. आणि राधाराणीला बघून भगवंत हरे कृष्ण मोहित झाले आणि त्यांच्या हातातनं बासुरी खाली पडली. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मदन मोहन मोहिनी. राईट. अशा प्रकारे. सो लाईक दॅट ह्या सगळ्या 6 याच्या वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत. तुम्ही यानंतर तात्पर्यामध्ये वाचू शकता विस्तारामध्ये. आणि प्रभुपादाने तिथे नेक्स्ट पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे कृष्णाकर्षणीमध्ये, भक्तिमय सेवा करणे म्हणजे राधाराणीच्या चरणचिन्हांचे अनुसरण करणे होय. आणि वृंदावनमधील भक्त स्वतःला राधाराणीच्या आश्रयाखाली ठेवतात जेणेकरून ते भक्तिमय सेवेमध्ये सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतात. याचा अर्थ असा आहे की भक्तिमय सेवा हे काही या भौतिक जगातील कार्य नव्हे, तर ते साक्षात राधाराणीच्या नियंत्रणाखाली कार्य आहे. राईट. सो लाईक दॅट. अशा प्रकारे मग हे आपले इथे पहिल्या चॅप्टरचे शुद्ध भक्तीची 6 लक्षणं पूर्ण झालेली आहेत. तुम्ही त्याला नंतर विस्तारामध्ये वाचू शकता तात्पर्यामध्ये वन बाय वन. आणि ही जे 6 जे स्टेजेस आहेत, या 6 स्टेजेस भक्तीच्या कुठल्या अवस्थेमध्ये कधी प्रकट होतात ते आपण नेक्स्ट क्लासला बघू. नेक्स्ट चॅप्टरमध्ये येईल ते, म्हणजे त्याला कनेक्ट करून हे जे 6 स्टेजेस आहेत ना, हे 6च्या 6 आपल्या भक्तीमध्ये लगेच एकाच अवस्थेमध्ये प्राप्त होणार नाहीत. हे वेगवेगळ्या स्तरावरती प्राप्त होतात आपल्याला. साधना भक्ती, भावभक्ती, प्रेमभक्ती या 3 स्तरावरती. तर ते आपण नेक्स्ट क्लासला बघू आणि याला पुढे घेऊन जाऊ. ठीक आहे. हरे कृष्ण. रविवार तुमची एक्झाम आहे, राईट? तयारी तुमची चांगली दिसते, कॉन्फिडेंट आहात एकदम. हरे कृष्ण. 2 वाजता आहे ना प्रभूजी? 2 ते 5. तुमच्यासोबत अजून बाकी 100 भक्त पण असणार आहेत दुसऱ्या ग्रुपचे. तर एकदम मज्जा करायची. हरे कृष्ण. टोटल 200 भक्त बसून एक्झाम लिहायचं आहे झूमवरती. आणि त्यात आमचे भक्ती वैभवचे असतील त्याच्यामध्ये 10-15 लोक. तो एक ग्रुप आहे तुमचा अजून आहे, त्यातले आहेत 2-3 माताजी आहेत तुमच्या धुळेच्या तिकडच्या, प्रसन्न किशोरी माताजी आणि त्या चित्रलेखा सखी माताजी 2-3 आहेत. तर आपण संडेला भेटूया. तोपर्यंत तुम्ही भक्ती किती दुर्लभ आहे याचा अभ्यास करत राहा. राईट. मग ती परीक्षा झाली की तुमचा मग मोठा बर्डन कमी होऊन जाईल. भगवद्गीता सर्वात मोठी परीक्षा आहे तिथे. तर एनओडीची परीक्षा छोटी, एवढे काही नाही आहे. इथे काय प्रॅक्टिकल जास्त आहे, थिअरी कमी आहे. राईट. सगळ्या लॉफ्टी प्रिन्सिपल्स आहेत. हळूहळू अनुभव येतील आपल्याला. आपण बघू नेक्स्ट क्लासला. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की वांछा कल्पतरू. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी थँक्यू व्हेरी मच. श्लोक पाठांतरासाठी श्लोक द्यायचे आहेत ना? जसं तुम्ही मागच्या एक्झाम दिलेलं तसंच श्लोक पाठांतर लिहा, अनुवाद लिहा, पहिली लाईन लिहा, दुसरी लाईन लिहा. नाही प्रभूजी, श्लोक पाठांतर म्हणजे श्लोक ओरल आहे का आमची? कुठले भक्तिरसामृत सिंधूची की भगवद्गीतेची? आपण म्हणालात ना की श्लोक द्यायचे तुम्हाला पाठांतरासाठी. हा, ते भक्तिरसामृत सिंधूचे ते मी देईन तुम्हाला. परीक्षा करता श्लोक असतात ते. ओके. ते मी पाठवतो लगेच. ओके. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.